आज आम्ही शुकताल इथे आलेलो आहोत। 20 मे आणि अधिक महिन्याचा दिवस आहे, त्यामुळे या धार्मिक स्थळाला आलेलो आहोत आणि या धार्मिक स्थळाचं खूपच महत्त्व आहे। या ठिकाणी मी तुम्हाला एक अक्षय वटवृक्ष आहे, तो अक्षय वटवृक्ष दाखवत आहे। या अक्षय वटवृक्षाचं महत्त्व म्हणजे या वटवृक्षाच्या खाली श्री शुक मुनींनी परीक्षित राजाला भागवत सांगितलेलं होतं आणि ते भागवत सांगितल्यामुळे त्याचं जे 7 दिवसावर मरण आलेलं होतं त्या मरणापासून त्याला मुक्ती मिळाली। तर हे वडाचं झाड मुख्य म्हणजे दाखवायचं आहे की हे वडाचं झाड पहा किती विशाल आहे, किती मोठं आहे। ह्याच्या या ब्रांचेस ठिकठिकाणी अशा पसरलेल्या आहे आणि इतक्या मोठ्या मोठ्या ब्रांचेस थेट खाली जमिनीपर्यंत गेल्या आहे आणि मग या पुन्हा अशा वर आलेल्या आहेत। या बाजूला आपण बघूया हे वटवृक्ष कसं फैललेलं आहे भयंकर। हे इथे खालपर्यंत गेलं आहे जमिनीपर्यंत असं। ह्या ब्रांचेस पहा तुम्ही, ह्या अशा जमिनीपर्यंत गेलेल्या आहेत आणि जमिनीवरतून पुन्हा ह्या अशा वर उठलेल्या आहेत ब्रांचेस। तर हे वटवृक्ष खूपच जुनं आहे, साधारण 5100 वर्षाहून जास्तीचं जुनं आहे आणि तरीही तुम्ही पहा या झाडाची सर्व पानं किती हिरवीगार दिसत आहे। पहा हे झाडं सर्व हिरवेगार एकदम आहे। आणि आता तुम्हाला दाखवते, या वटवृक्षाची लोक इथे पूजा करतात येऊन आणि या वटवृक्षाला म्हणजेच शुकदेव मुनींसाठी म्हणून हे धोतर, या वृक्षाला धोतर घालण्याची एक पद्धत आहे। हे लोक आपण बघतो आहोत, हे असे या झाडाच्या आसपास धोतर लपेटतात आणि त्याला धोतर चढवत आहे। तसंच इथे बरेच मंदिरं पण बनलेले आहेत देवांचे आणि त्या मंदिरांची पण लोक पूजा वगैरे करतात, दर्शन घेतात। हे अजून आपण झाड बघू किती मोठं झालेलं आहे आणि या झाडाला बऱ्याच ठिकाणी त्यांनी बांधकाम करताना सोडून दिलं आहे आणि हे पूर्ण त्यांनी मंदिराचं असं बांधकाम केलेलं आहे। या झाडाला अक्षय वटवृक्ष असं म्हणतात आणि या झाडाखाली जेव्हा शुक मुनींनी परीक्षित राजाला कथा सांगितली त्यावेळेस इथे जवळजवळ 88,000 ऋषी मुनी आलेले होते आणि त्या सर्वांनी बसून ती भागवत कथा इथे ऐकली आणि सर्वात पहिले जी भागवत कथा सांगितली गेली ती याच ठिकाणी सांगितली गेली, म्हणून या जागेचं खूप महत्त्व आहे आणि हे वटवृक्ष आहे याचं पण खूप महत्त्व। तर तुम्हाला दाखवत आहे की या झाडाचे पानं पहा किती हिरवेगार आहे। इतक्या वर्षांपासूनचं हे इतकं जुनं झाड आहे तरीही ह्याची पानं जी आहेत ती एकदम हिरवीगार आहेत। जरा पण एकही पान आपल्याला कुठे सुकलेलं दिसत नाही आहे किंवा पिवळं झालेलं दिसत नाही आहे। या झाडाच्या पानांचं विशिष्ट हे आहे की हे पानं कधीच गळून पडत नाही आणि अशीच सदैव नेहमी हिरवी असतात। आज ह्या ठिकाणी इतकी गरमी आहे, 46 डिग्री टेम्परेचर आहे आणि तरीही ह्या पानांवर गरमीचा वगैरे कुठे काहीही प्रभाव पडलेला दिसत नाही आहे। तर हे एक खरोखरच खूप महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे आणि या वडाच्या झाडाचं खूप महत्त्व आहे आणि हे सतत असंच राहतं, म्हणून याला अक्षय वटवृक्षही म्हटलेलं आहे। तर तुम्ही जर नाही येऊ शकला तर कमीत कमी ह्या झाडाचं व्हिडिओमध्ये दर्शन घेऊ शकता आणि पाहू शकता। खूपच सुंदर झाड आहे वटवृक्षाचं आणि पूर्ण भरपूर एरियामध्ये हे असं फैललेलं आहे। तर ह्या झाडाला पाहून तुम्ही पण आनंद घ्या।